जय भीम बंधू आणि भगिनींनो, तारीख 2/10/2025 रोजी 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा होत आहे। या निमित्ताने मी माझी कविता काव्य रचना केली आहे, ती आपल्यासमोर मी सादर करीत आहे। आपल्याला आवडली तर आपण त्याला आपलं मत द्या आणि लोकांच्या समोर ती जाऊ द्या। सबस्क्राइब करा आणि आपल्या समाजातील बांधवांपर्यंत ती पोचवा। 14 ऑक्टोबर 1956 रोजी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवरती धम्मदीक्षा घेतली होती। 14 ऑक्टोबर हा त्यावेळेला विजयादशमी आलेला होता, त्याला आपण दसरा म्हणतो। आज 2 ऑक्टोबर त्या दिवशी विजयादशमी म्हणजे दसरा आलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर का केलं, याचा मागचा इतिहास फार मोठा आहे। कारण आपण पूर्वी हिंदू धर्मीय होतो, हिंदू धर्मामध्ये खितपळ पडलो होतो। अशा वेळी डॉक्टर बाबासाहेबांनी 1935 साली 13 ऑक्टोबर 1935 साली एवढे मुक्कामी जी धर्मांतराची घोषणा केली होती, त्यानुसार त्यांनी पाहिलं या देशामध्ये मी घोषणा केल्यानंतर किती परिवर्तन होतंय या हिंदू धर्मीयांच्यामध्ये। हे बाबासाहेबांनी जवळजवळ 21 वर्ष वाट पाहिलं, परंतु त्याचा काहीच परिणाम झालेला हिंदू धर्मीयांच्यावरती नव्हता। त्यावेळेला अनेक धर्मीयांचे धर्मगुरू बाबासाहेबांच्या मागे लागले होते, आमचा धर्म स्वीकारा म्हणून। परंतु बाबासाहेबांनी मी कोणता धर्म स्वीकारणार हे सर्व गुपित ठेवलं होतं आणि त्यांना सांगितलं सुद्धा नव्हतं। 21 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवरती आपले जे पूर्वजपुरीचे होते, जे नाग लोक, त्या नाग लोकांची ती भूमी होती, त्या दीक्षाभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म स्वीकारला। त्याने त्या ठिकाणी भारतातील या देशातील मूळचा बुद्ध धम्म हा बाबासाहेबांनी स्वीकारला। नागपूरच्या दीक्षाभूमीवरती धर्मांतर केलं। त्यावेळेला आपले भंते चंद्रमणी यांच्या शुभ हस्ते बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि लाखो लोकांना बुद्ध धम्म दिला। हे आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या वाचनामध्ये आलेलं आहे। परंतु याच्यामध्ये
धर्मांतर का घेतलं, का केलं, याची कारणमीमांसा मी माझ्या या कवितेच्या माध्यमातून, काव्य रचनेच्या माध्यमातून आपल्यासमोर कथन करीत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी दलितांना जो धम्म दिला आणि त्यांनी स्वतः धम्म घेतला, त्यावेळी ते म्हणाले की आज माझा नवीन जन्म झालेला आहे. त्या जन्म झालेला आहे आणि त्यामुळे काही गोष्टी या मी काव्यामधून मांडित आहे. भीमबाबानं जीवाला जीव दिला, भीमबाबानं जीवाला जीव दिला, माणसांना माणूस म्हणून घडविला, माणसांना माणूस म्हणून घडविला. गावकुसाच्या बाहेर असलेल्या माणसांना, उघड्या नागड्या अवस्थेत असलेल्या माणसांना, गोवरावर उकिरड्यावर बसलेल्या माणसांना, जातीपातीतून दूर फेकलेल्या माणसांना भीमबाबानं जीवाला जीव दिला, माणसांना माणूस म्हणून घडविला, माणसांना माणूस म्हणून घडविला. अन्नाकरिता दारोदारी भीक मागणाऱ्या माणसांना, अन्नाकरिता दारोदारी भीक मागणाऱ्या माणसांना, घोटभर पाण्याकरिता वनवन फिरत असणाऱ्या माणसांना, जातीयतेच्या जुलमाखाली दबलेल्या माणसांना, मेलेल्या अवस्थेत गळून पडलेल्या माणसांना भीमबाबानं जीवाला जीव दिला, भीमबाबानं जीवाला जीव दिला, माणसांना माणूस म्हणून घडविला, माणसांना माणूस म्हणून घडविला. नागलोकांच्या भूमीमध्ये नागपूर शरी, नागलोकांच्या भूमीमध्ये नागपूर शरी, भीमबाबांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली, भीमबाबांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. हिंदूंच्या हिंदू धर्माला लाथ मारली, हिंदूंच्या हिंदू धर्माला लाथ मारली. भंते चंद्रमणीच्या हस्ते दमदीक्षा घेतली, भंते चंद्रमणींच्या हस्ते दमदीक्षा घेतली. आज माझा आणि माझ्या दलित बांधवांचा जन्म झाला, आज माझा आणि माझ्या दलित बांधवांचा नवा जन्म झाला, असे बाबासाहेब त्यावेळी म्हणाले. भीमबाबानं जीवाला जीव दिला, माणसांना माणूस म्हणून घडविला, माणसांना माणूस म्हणून घडविला. शिक्षणापासून वंचित ठेवलेल्या माणसांना, शिक्षणापासून वंचित म्हणून ठेवलेल्या माणसांना, हिंदू धर्मात जगत असणाऱ्या माणसांना, हिंदू समाजातून बाहेर फेकलेल्या माणसांना, जिवंत असताना मेलेल्या माणसांना, जिवंत असताना मेलेल्या माणसांना भीमबाबाने जीवाला जीव दिला, भीमबाबाने जीवाला जीव दिला, माणसांना माणूस म्हणून घडविला, माणसांना माणूस म्हणून घडविला. भीमानं सोन्यासारखा नव समाज निर्माण केला, भीमानं
सोन्यासारखा नव समाज निर्माण केला, हिऱ्या मोत्यांसारखा आज तो चमकू लागला, हिऱ्या मोत्यांसारखा आज तो चमकू लागला. भीमाचा समाज सुटा बुटात आता दिसू लागला, भीमाचा समाज सुटा बुटात आज दिसू लागला. एशीच्या गाडीतून फिरू लागला, एशीच्या गाडीतून फिरू लागला. मनोहरा, भीमबाबांनी दलितांना नवा जन्म दिला, मनोहरा, भीमबाबांनी दलितांना नवा जन्म दिला. भीमबाबानं जीवाला जीव दिला, भीमबाबानं जीवाला जीव दिला. भीमबाबानं नवीन समाज घडविला, भीमबाबानं नवीन समाज घडविला. आज तारीख 2 ऑक्टोबर 2025 रोजी आजच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी मी आपल्याला सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत.